राज्यातील 22 नगरपरिषदांच्या अध्यक्षपदासह सर्व नगरसेवकांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. न्यायालयीन प्रक्रियेमुळे निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या. गेल्या 2 आठवड्यापासून जिथे प्रचाराचा धुरारा ओढत होता, तिथे अचानक निवडणूक लांबल्यामुळे कार्यकर्ते आणि उमेदवारांच्या उत्साहावर पाणी फेरले गेले. जिथे जिथे निवडणूक पुढे ढकलली तिथल्या निवडणुकांचा कार्यक्रम सुद्धा जाहीर झाला. जिथे जिथे निवडणूक पुढे ढकलली तिथे आता 20 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे आणि 21 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. उर्वरित ठिकाणांच्या निवडणुका मात्र ठरल्याप्रमाणे 2 डिसेंबर रोजी नियोजित वेळेत पार पडणार आहे. मराठवाड्यात 8 जिल्ह्यांमधील 17 पालिकांच्या कार्यक्षेत्रातील 38 प्रभागांची निवडणूक लांबणीवर पडली. यात पैठण नगरपालिकेच्या 3 प्रभागाचा समावेश आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे संबंधित उमेदवारांनी छाननीत आक्षेप घेतले होते. अधिकाऱ्यांचा निर्णय संबंधितांना मान्य नव्हता, त्यामुळे उमेदवारांनी कोर्टात धाव घेतली होती. न्यायालयात या हरकतीचा निकाल 23 नोव्हेंबर नंतर लागला. तोपर्यंत अर्ज माघारीची मुदत निघून गेली होती. तसेच चिन्ह वाटपाच्या प्रक्रियेला विलंब झाला. यामुळे संबंधितांना प्रचाराला वेळ कमी मिळाला. म्हणून राज्य निवडणूक आयोगाने निवडणुका पुढे ढकलण्याचे निर्देश दिले आहेत. पुणे जिल्ह्यातील बारामती, लातूर जिल्ह्यातील रेणापूर, सोलापूरमधील मंगळवेढा, अनगर, सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर, फलटण, यवतमाळ, वाशिम नगरपालिका, चंद्रपूरमधील धुग्गूस, वर्धामधील देवळी, बुलढाणामधील देऊळगाव राजा, अकोला जिल्ह्यातील बाळापूर, हिंगोली जिल्ह्यातील वसमत, नांदेड जिल्ह्यातील मुखेड आणि धर्माबाद, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री, अंबरनाथ जिल्ह्यातील तसेच अहिल्यानगरमधील कोपरगाव, देऊळाली, नेवासा, पाथर्डी इत्यादी नगरपालिकांचा समावेश आहे. संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक.